मस्तुस्से महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। महालक्ष्मी नमस्तुते। श्री शिवाय नमस्तुभ्यं। हर हर महादेव। शिव 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 शिव। ओम नमः शिवाय। नमस्कार मैत्रिणींनो, वैशाख महिन्यातील अष्टमी तिथी ही 20ला आहे की 21ला? तर आज आपण हेच जाणून घेणार आहोत की ही तिथी मंगळवारी आहे का बुधवारी, आणि अष्टमीचे तुमच्या जीवनातील कष्ट संपवणारे काही प्रभावी उपाय सुद्धा पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण पाहत असताना आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा। भगवान शिव तुमचे सर्व इच्छा मनोकामना नक्की पूर्ण करतील। वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला वैशाखी अष्टमी व्रत पाळले जाईल। या दिवशी महादेवासह दुर्गा मातेचीही पूजा केली जाणार आहे। दुर्गा अष्टमी जर दर महिन्याला येत असली तरी वैशाख महिन्यात येणाऱ्या दुर्गा अष्टमीला धर्मग्रंथात खूप महत्त्व दिले गेले आहे। वैशाख महिन्यातील अष्टमी तिथी 20 मे वार मंगळवार सकाळी 5:51 चालू होत असून 21 मे वार बुधवारी सकाळी 4:55 समाप्त होईल। तर उदय तिथीनुसार अष्टमी तिथी ही 20 मे वार मंगळवारी साजरी केली जाणार आहे। तर आपण काही अष्टमीचे काही प्रभावशाली उपाय बघूयात। 1. वैशाख महिन्यातील 20 मेला मंगळवारी अष्टमी ज्या व्यक्तीचा विवाह जमण्यासाठी अडथळे येत आहेत, एक बेलपत्र घेऊन त्या बेलपत्राच्या वरच्या पानावरती पिवळे चंदन लावून त्याच पानावरती लाल चंदनाने 7 टिपके लावून, पण ते टिपके ज्या व्यक्तीचा विवाह जमत नाही त्याला लावायला सांगावे। त्यानंतर ते पान भगवान शिवशंकरांना समर्पित करा। असे केल्याने त्या व्यक्तीचा येणाऱ्या अष्टमीपर्यंत विवाह जमेल आणि भगवान शिवशंकराच्या आशीर्वादाने। 2. कधी जीवनामध्ये मंगळवारच्या अष्टमीला मोका मिळाला तर हृदयापासून एक बेलपत्र, 3 शमीपत्र, बेलपत्राच्या तिन्ही पानावर एक शमीपत्र ठेवून शिवलिंगावरती अशोक सुंदरीच्या स्थानाला स्पर्श करून भगवान शिवशंकरांना अर्पण केल्याने भगवान शिवशंकराने तुमच्या घरामध्ये सदैव धन, दौलत, वैभव, सुख, समृद्धी भरून देतील। 3. वैशाख महिन्यातील अष्टमी दिवशी रात्रभर मातीच्या पात्रामध्ये पाणी ठेवून, मग मातीचा माठ असो, मातीची पंती असो, मातीची वाटी असो, त्यामध्ये पाणी भरून त्या मातीच्या पात्रातून जल तांब्याच्या पात्रात ओतून घरातील प्रत्येक व्यक्तीचा हाताने स्पर्श करून आणि श्री शिवाय नमस्तुभ्यं मनात एक म्हणून किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती कुंदकेश्वर महादेव या नामाचे स्मरण करत अर्पण करावे। कधीही जीवनामध्ये पाठीमागे बघावे लागणार नाही, उन्नतीची सीडी वाढतच जाईल। 4. वैशाख महिन्यातील अष्टमी मंगळवारी आली आहे, तर भगवान शिवाबरोबर भगवान श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मंगळवारच्या अष्टमी दिवशी विशेष करून श्री गणेशाला 5 वेलची आणि 5 साखरेचे दाणे अर्पण केल्याने घरात सुख, समृद्धी आणि रिद्धी-सिद्धी वास करते आणि घरामधील जे काही संकट आहे ते दूर होते। 5. तुम्हाला असे वाटते की भोलेनाथ तुमची इच्छा पूर्ण करत नाही किंवा तुमचं ऐकत नाही, तर फक्त मंगळवारच्या अष्टमी दिवशी 1 लोटा जल, 1 दुर्वा, 1 बेलपत्र या 3 वस्तू घेऊन भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जावा किंवा घराच्या शिवलिंगावर ज्यावेळेस जल अर्पण कराल त्यावेळेस प्रथम श्री गणेशाच्या स्थानावर अर्पण करावे, त्यानंतर कटीभाग, त्यानंतर जलाधारीवर अर्पण करावे, त्यानंतरच भगवान शिवाच्या शिवलिंगावर ते जल अर्पण करावे आणि दुर्वा श्री गणेशाच्या स्थानावर अर्पण करावे आणि बेलपत्र अशोक सुंदरीच्या स्थानावर अर्पण करावे। या 3 वस्तू वैशाख महिन्यात अष्टमीला आणि शिवरात्रीला केल्यास देवादिदेव महादेव आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतात। 5. शरीरामध्ये कुठे गाठ असेल किंवा दवाखाना केला पण फरक पडत नसेल तर दवाखाना चालूच ठेवावा, परंतु हा उपाय सुद्धा करावा। तर मंगळवारच्या अष्टमी दिवशी 7 बेलपत्र घेऊन 1 कटोरी आणि 1 लोटा जल घेऊन जिथे कुठे बेलपत्राचे झाड असेल तिथे जावावे आणि तिथे बेलपत्राच्या झाडाखाली कटोरी ठेवून त्या कटोरीमध्ये प्रत्येकी एक बेलपत्र ठेवताना तुंबरुकेश्वर महादेव मनात 7ही बेलपत्र ठेवावे। त्या बेलपत्राच्या वृक्षाखाली कटोरी ठेवावी। त्यानंतर 1 लोटा जल घेऊन गेला आहात ते 7 वेळा थोडे त्या कटोरीत मध्ये त्र्यंबकेश्वर महादेव स्मरण करत अर्पण करावे। 5-10 मिनिट तिथेच बसून स्मरण करावे आणि ती कटोरी उचलून भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती थोडेसे जल अर्पण करावे आणि बाकीचे बेलपत्र आणि जल घेऊन घरी यावे।
अष्टमी दिवशी सलग 7 दिवस प्रदोष काळामध्ये थोडेसे जल आणि एक बेलपत्र खावावे. त्या व्यक्तीच्या शरीरातील गाठ हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल आणि कितीही मोठा आजार असेल तोही आजार दूर होईल. 6. मंगळवारच्या अष्टमी दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती कुठल्याही प्रकाराचे एक लाल फूल घेऊन त्या लाल फुलावरती थोडेसे शुद्ध मध 1-2 बूंद ओतावे. त्यानंतर ते फूल भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती अर्पण करावे. येणाऱ्या वर्षापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये भगवान शिवशंकर 4 चांद नक्की लावणार. श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करा. 7. जो व्यक्ती जमीन घेणार, जो व्यक्ती घर खरेदी करणार आहे, एखाद्या व्यक्तीचा प्लॉट विकला जात नाही किंवा जमीन विकली जात नाही किंवा कुठला टेंडर भरलेला आहे, प्रॉपर्टीचा टेंडर भरलेला आहे, तो पूर्ण होत नाही, तर विश्वकर्मेश्वर महादेवाचे स्मरण करून 5 बेलपत्र पिवळे चंदन लावून भगवान शिवशंकरावर चिटकवावे. भगवान शिवशंकर त्या व्यक्तीची इच्छा मनोकामना पूर्ण करतो. 8. एखाद्या व्यक्तीला गुडघ्याचा कमरेचा त्रास असेल तर मंगळवारच्या अष्टमी दिवशी बेलपत्राच्या खालच्या साईडचे देठ असतात ते 5 देठ घेऊन भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अशोक सुंदरीच्या स्थानावर भगवान शिवाच्या 5 मुली जया, विषहरा, दोतली, शामलीवारी आणि देव यांचे स्मरण करून अर्पण करावे. ते उचलून आणून प्रदोष काळामध्ये चावून चावून खावावे. असे सलग अष्टमीपासून 5 दिवस उपाय करावा, तर हळूहळू त्या व्यक्तीच्या गुडघ्यात जो काही हाडांचा त्रास आहे त्यामध्ये आराम मिळेल. 9. मंगळवारच्या दिवशी मंगळवारच्या अष्टमीला पिंपळाचे पान घ्या, त्यावर श्रीरामाचे नाव लिहा आणि श्रीरामाच्या नावापासून पिंपळाच्या पानाची माळ बनवा. ती भगवान श्री हनुमानजींना अर्पण करा, गळ्यामध्ये घाला. यामुळे सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. विशेष करून या दिवशी अष्टमी असून ती मंगळवारची अष्टमी आहे, तर भगवान श्री हनुमान यांची सर्व इच्छा मनोकामना दूर करून तुम्हाला प्रत्येक संकटातून दूर करतात. 10. वैशाख महिन्यातील मंगळवारच्या अष्टमीला हा उपाय नक्की करा. जर तुम्हाला स्वतःचे घर खरेदी करायचे असेल, वाहन खरेदी करायचे असेल, कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर 5 कमलगड्डे 5 लवंग घेऊन भगवान शिवाच्या मंदिरात जावे. शिवलिंगावर कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन समर्पित करावे. काही दिवसात तुमची इच्छा पूर्ण होईल. 11. या दिवशी भक्तिभावाने उपवास करून नित्यपूजा केल्याने दुर्गेचा आशीर्वाद मिळतो आणि सुख समृद्धी मिळते. शास्त्रात या दिवसाचे महत्त्व सांगताना काही उपायही सांगण्यात आलेले आहेत, जे केल्याने महादेवासह दुर्गा मातेचीही कृपा प्राप्त होते. या दिवशी देवीला विड्याच्या पानावर वेलची आणि लवंग ठेवून अर्पण करा. यामुळे प्रत्येक प्रकारच्या कर्जातून मुक्ती मिळते. 12. वैशाख महिन्यातील अष्टमीला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक सुपारी घेऊन त्यावर 7 गुलाबाच्या पाकळ्या ठेवून दुर्गा मातेला अर्पण करा. असे केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि नोकरी व्यवसायात प्रगती होते. 13. वैशाख महिन्यातील अष्टमी तिथीला दुर्गा देवीची पूजा करण्यासाठी एक लाल कपडा घ्या. त्यावर बसून देवीसमोर आग्नेय दिशेला दिवा प्रज्वलित करावा. आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला करा आणि पूजा साहित्य दक्षिण पूर्व दिशेला ठेवा. अशा प्रकारे पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि धनवृद्धी होते. 14. अष्टमीच्या दिवशी विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या टाका. देवी दुर्गेला अर्पण करा. यामुळे आर्थिक अडचणी दूर होते आणि धनप्राप्तीचा योग घेऊन येतो. 15. विड्याच्या पानात गुलकंद, सुपारीचा भुस्सा, बडीशेप आणि कात घालून भगवान शिव यांना अर्पण केल्यास व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात. 16. जर एखाद्या व्यक्तीचे विवाह योग येत नसेल तर सिंदूर आणि तूप मिसळून विड्याच्या पानावर त्या व्यक्तीचे नाव लिहा आणि यानंतर ते पान देवी दुर्गेला मनोभावे अर्पण करा. त्यानंतर तेच पान उचलून भगवान शिवशंकरांना अर्पण करा. हा उपाय केल्यास विवाह लवकरच होईल. 17. अष्टमीच्या दिवशी लेकरूवाळ हळकुंड आणि 5 पांढऱ्या कवड्या घ्या आणि त्या गायीच्या कपाळावर लावा आणि त्या तुमच्या घरात ठेवा. आज अष्टमीच्या दिवशी असे केल्याने तुमची संपत्तीत वाढ होईल आणि तुमची प्रगतीही होईल. 18. जर तुम्हाला तुमच्या घराचे सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण करायचे असेल तर आज दुर्गा अष्टमीच्या दिवशी तुमच्या घरात मुख्य प्रवेशद्वारावर शेणाने स्वस्तिक चिन्ह बनवावे. असे केल्याने तुमचे घर सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून सुरक्षित राहील. 19. जर तुम्हाला तुमच्या व्यावसायिक, व्यापार, नोकरीत, प्रवासाचे यश निश्चित करायचे असेल तर या दुर्गा अष्टमीच्या दिवशी तुम्ही गायीला 7 वेळा प्रदक्षिणा घालावी. तिला हिरव्या चारा खायला घालावा. तसेच तिला गव्हाचा दलिया खाऊ घालावे. आज असे केल्याने तुमच्या व्यवसायाशी संबंधित तसेच नोकरी संबंधित, व्यापार संबंधित जो काही प्रवास आहे तो यशस्वीरित्या पार पडेल.
तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम नमो भगवती नमः टाईप करा. धन्यवाद.